भंडारा शहर में महात्मा ज्योतिबा फुले की जयंती के अवसर पर महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी परिसर में भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर सब्जी मंडी के विक्रेताओं एवं स्थानीय जन प्रतिनिधियों ने एकत्रित होकर महान समाज सुधारक को श्रद्धांजलि अर्पित की। कार्यक्रम की शुरुआत महात्मा ज्योतिबा फुले की प्रतिमा पर पुष्प अर्पित कर की गई। इस दौरान प्रमुख रूप से परमानंद मेश्राम, नगर सेवक शिव भाऊ, कृष्णा उपरीकर एवं महेंद्र मेंढे सहित अन्य गणमान्य नागरिक उपस्थित रहे। इस मौके पर वक्ताओं ने महात्मा फुले के सामाजिक कार्यों को याद करते हुए कहा कि उन्होंने समाज में फैली कुरीतियों, जाति भेदभाव और असमानता के खिलाफ आजीवन संघर्ष किया। उन्होंने महिलाओं एवं वंचित वर्गों की शिक्षा के लिए महत्वपूर्ण कार्य किए, जिससे समाज में जागरूकता और समानता की भावना मजबूत हुई। कार्यक्रम में सब्जी मंडी के विक्रेताओं ने बड़े उत्साह और श्रद्धा के साथ भाग लिया। पूरे परिसर में उत्साह का माहौल देखने को मिला। विक्रेताओं ने कहा कि महात्मा फुले के विचार आज भी समाज के लिए प्रेरणादायक है और उनके बताए मार्ग पर चलना ही सच्ची श्रद्धांजलि होगी। अंत में सभी उपस्थित लोगों ने महात्मा ज्योतिबा फुले के आदर्शों को अपनाने और समाज में समानता एवं शिक्षा को बढ़ावा देने का संकल्प लिया। इस अवसर पर सब्जी मंडी में महाप्रसाद का वितरण किया गया। साथ ही नागरिकों को तरबूज वितरित किए गए। महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडईमध्ये संपन्न होतो आहे। या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडईचे सन्माननीय अध्यक्ष महेंद्र मेंढे, नगरसेवक सुभाष आजबले, आमचे बंधू कृष्णाजी उपरीकर, आमचे बंधू शैलेश मिश्रा, आदरणीय जिल्हा परिषदचे माजी सदस्य खैरनाथजी वाघमारे, आदरणीय शैलेश खरोले, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, शेतकरी मित्रांनो, या देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची ओळख स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये दिली जाते। सावित्रीबाईला त्यांनी शिकवलं, सावित्रीबाईंना त्यांनी शिकवून त्यांना पहिली स्त्री शिक्षिका बनवली आणि स्त्री शिक्षणाची दारं उघडली। हे जरी वास्तव आणि सत्य असलं तरी या देशातल्या शेतकऱ्यांची व्यथा आणि शेतकऱ्यांची प्रश्न जे तत्कालीन त्या काळामध्ये होते ते आजही याही प्रसंगी वर्तमान प्रसंगामध्ये तीच व्यथा शेतकऱ्यांची आजही आहे। पण 200 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या भविष्याच्या संदर्भामध्ये जे शेतकऱ्यांच्या आसूमध्ये लिहिलं, दुर्दैवानं इथल्या राजकीय व्यवस्थेनं महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या त्या तत्वज्ञानाचा विसर पडला। परिणाम असा झाला की शेतकरी त्यावेळी नडला गेला होता, शेतकरी आजही पिछडा जातो आहे। आजही शेतकऱ्यांची पिळवणूक होत चाललेली आणि शेतकरी शांत धम्म बसलेला। महात्मा ज्योतिबा फुले इतके व्यक्तिमत्व आहे, आज या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फार ताकदीनं उत्सव मानला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव सगळीकडे केला जातो, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अस्तित्व, शिवाजी महाराजांची पहिली जेव्हा शोधून काढण्याचा पहिला प्रसंग आला असेल, कोणी काढलं असेल समाधी, या महामानवाने काढून ठेवलेली या सर्व लोकांना विसर पडतो। दुर्दैव आहे, याच महामानवाने छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे यासाठी पहिला या देशामधला पोवाड्याच्या निमित्तानं शिवाजी महाराजांचं वर्णन केलं। हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत वर्णन करणारा या महामानवाला समाज विसरतो आहे। यासाठी तुमच्यासाठी आणि माझ्यासारख्यासाठी लाजीरवाणी आणि बेशरमासारखी कोणती वस्तू होत नाही। ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी महात्मा ज्योतिबा लढले, त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या स्मरणासाठी इथे कार्यक्रम या मंडीमध्ये उभा होत असेल आणि इथला शेतकरी या महामानवाला नमन करण्यापेक्षा इथे जे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला, जर तिकडे जर गेला तर यासाठी तुम्ही लाचारी होऊ शकतो। मी वैचारिक लाचारी आहे आणि या वैचारिक लाचारीला दुसरा शब्द नाही तो अत्यंत खालच्या दर्जाचा शब्द वापरला नाही।
आणि याच नालायकीपणामुळे तुमच्या आणि माझ्या या हरामखोरीमुळं आमच्या जे महापुरुष आहेत ज्यांच्या तत्वज्ञानाला तिलांजली दिली जातं आणि तुम्ही आणि मी आणि येणारी पिढी ज्या पद्धतीनं गुलामीकडे जे वळत चालले ज्याला गुलामीकडे वाटचाल चाललेली आहे त्याला पहिलं कारण असतं कोणतं असेल तर तुमच्या आणि माझ्यामध्ये नाकर्तेपणा लक्षात घ्या. महात्मा ज्योतिबा फुल्यांसारख्या महामानवाला विसर पडणं हे येणाऱ्या पिढीसाठी फार दुर्दैवी जरी असला पण उद्याच्या धोक्याची घंटा आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेच्या भाजी मंडीच्या लोकांना माझं विनंती आहे किंवा या महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडी जी असोसिएशन आहे त्यांना माझी सूचना आहे या महामानवानं घुसटलेल्या विचारसरणीला तिलांजली दिली. या महामानवात समतेचा मार्ग दिला पहिल्यांदा आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर समतेचं राज्य समतेचा विचार जर कोणी दिला असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलाय. अंदाजला त्याला तिलांजली दिली. बाबांना जे आदरणच्या खरा सारख्यांचं आहे त्या काळामध्ये या महामानवाने नाकारलं. या महामानवाला भगवान बनण्याचा काम महेंद्र मेंढे करू नका. इतिहास आहे या भाजी मंडी मधून मुक्त करण्यासाठी जे आंदोलन झालं ते आंदोलन माझ्या नेतृत्वात केला गेला होता. जो आंदोलन यशस्वी करण्यासाठी जे काही प्रयत्न केला गेला होता त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो याचा मला आनंद आहे. आणि याच भाजी मंडीमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांसारख्या महामानवाचं जयंतीचा कार्यक्रम आपण आयोजित करतो आहोत. भाजी मंडी महेंद्र मेंढीच्या पुढाकारानं का होईना परंतु आज जयंतीचा कार्यक्रम आपण आयोजित करतो आहे. कृतज्ञता नाही कृतज्ञता म्हणत नाही ही कृतज्ञता म्हणतात त्यांच्या प्रती असणारी आपली निष्ठा ही महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडीचे सर्व पदाधिकारी विशेषतः महेंद्र मेंढे तुझं आम्ही अभिनंदन करतो की ही परंपरा तू कायम ठेवली याही पुढे ठेवशील अशी अपेक्षा करतो. आणि यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेला देवनमना करणार नाही आणि सर्वांची काळजी घ्यावी एवढं बोलतो. आणि सर्वांना महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीच्या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय ज्योती. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आपण सगळं एकत्र झालेलं आहे. आपण पुढेही राहू. महात्मा ज्योतिबा फुले ज्या महामानवाचे घडवलं समाजाला एक मोठं सूर्य दिला आहे. आपण सूर्य सावित्रीबाई फुले म्हणतो. आज त्या व्यक्तीने जे आपल्या देशाच्या व्यक्तीला जे घडवलं उच्च शिक्षणावर जे नेण्याचं काम केले असेल तर त्याच्या मागे महात्मा ज्योतिबा फुलेंचा मोलाचा वाटा आहे. म्हणून मित्रांनो आज महात्मा ज्योतिबा फुले हे नाव आपल्या भारतामध्ये नाही तर देशात इतर देशामध्ये बी आहे. आपण यांना त्याची काळजी घेतली पाहिजे. काही लोक या महात्मा ज्योतिबा फुलेच्या नावाने जर आपला व्यक्तिगत वेगळा विषय मागत असतील तर ते सांगत असतील बाबा त्या नावाने माझा काही भला होणार नाहीये. येणारा जो तुमचा काळ आहे तुमच्या मुलाबाळाचा जो काळ आहे तर त्या नावाला विसर पडला तुम्ही 100% सांगतो छोट्या तुमच्या विचारावर विचारेल आणि तुमच्या समाजावर कुठंतरी एका बांधीलपणा येतील अशी मी तुम्हाला वावरून सांगतो. महात्मा ज्योतिबा फुले जर आपण महाराष्ट्राचा एक मोठा आपला म्हणतो महाराष्ट्राच्या संपूर्ण देशाला याने दिशा दिली आहे. आपण माझ्या जयंतीच्या निमित्ताने सगळे समाज बांधव एकत्र झाले आहेत. शेतकरी बांधव आहेत, व्यापार बांधव आहेत. सातत्याने सगळ्यांना मला सांगू इच्छितो की दादा आपण या नावाने
सामाजिक कार्याचे ते चांगले करावं. जर हे महान धर्माला आले नसते तर आज आपला शेतकरी एकला गेला असता. हा जर फक्त वापर केला तरच हे त्या मार्केट व्यवस्था होती. त्या मार्केटच्या शेतकऱ्याला वावर पाठीची उभं राहण्याकरिता आज एक लढा लढला होता. ते परवानगी देशपांडे यांच्या हाताखाली उभा केला होता. घरोघरी जाऊन त्यांना शेतकऱ्याच्या घरोघरी जाऊन त्यांना लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना संपूर्ण आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं. परवानगी नसल्यामुळे आणि तेव्हा सांगलं दादा रे तुमच्यावर जो अत्याचार अन्याय होते तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा. माझ्या पाठीशी महात्मा ज्योतिबा फुले उभा आहे म्हणून मी नेतृत्व करत आहे हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. म्हणून आज या महात्मा ज्योतिबा फुलेच्या नावाला कोणी आपण हा देव हा माणूस हा माणसाला आम्हाला तुम्हाला सगळं घडवलं आणि त्याच्यापासून या महामानवापासून बरेचशा गोष्टी आपल्या शिकावं मिळाल्या. खास करून माझ्यासाठी आज जे मी उभा आहे जे बोलतो मी या 20 वर्षापूर्वी कधी एका मोठ्या स्टेजवर किंवा मोठ्या सभेमध्ये बोलायची माझी इच्छा शक्ती नव्हती. माझा अनुभव होता. पण आज बरेचशा गोष्टी सगळ्या सांगू इच्छितो. त्या मागचा बघा मला जे विचार दिले मला या मागणीच्या विचार दिले असेल पण याच्या पाठीशी आज महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्याकडून कोणत्याही काही शिकावं मिळालं आहे. तसेच माझ्यासाठी या महात्मा ज्योतिबा फुले मार्केट तर्फे आपण सगळ्यांना येणाऱ्या वर्षी आपण महात्मा ज्योतिबा फुले जयंती करू आणि सगळे एकत्र मिळून आहोत. शेतकरी असो व्यापारी असो आपण त्याला सगळ्यांना संघटित करू सोबत घेऊ. जर कोणाला अन्याय होत असेल त्यांना आपला दूध करतो अशी सगळ्यांना एक पद्धतीने भावना घेऊन आपण सोबत राहून महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त खूप धन्यवाद. महात्मा ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुलेंचा